आज दिनांक रोजी आशा वर्करच्या मागण्याचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीने दिनांक 13 जून रोजी आशा वर्करची वयोमर्यादा 60 वर्ष करून त्यांना कार्यमुक्त करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे। या आदेशामुळे राज्यभरातील 5000 आशा वर्करना कोणताही मोबदला, पेन्शन अथवा ग्रॅज्युटी न देता कार्यमुक्त करण्यात येत आहे। हा आशा वर्करवरचा मोठा अन्याय आहे। राज्य सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा। आपल्या व आपल्या परिवाराची पर्वा न करता आशा वर्करने कोविड काळात महत्त्वाची आणि मोलाची योगदान भूमिका बजावलेली आहे। याची नोंद जगातील सर्व देशांनी व आरोग्य संस्थेने घेतलेली असताना सुद्धा आशा वर्करवर हा जुलमी अन्याय करणारा निर्णय राज्य सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान लादत असेल तर ही निषेधाची बाब आहे। 150 रुपये मोबदल्यापासून आशा वर्कर काम करत आहे। आपल्या व आपल्या परिवाराची पर्वा न करता आरोग्याची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर सांभाळलेली आहे। अशा परिस्थितीत हा निर्णय आशा वर्करवर अन्यायकारक आहे। आम्ही याद्वारे सरकारला विनंती करतो व इशारा देतो की राज्य सरकारने आशा वर्करला वयमर्यादा वाढवून 65 वर्ष करावी, त्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी द्यावी, त्यांची वयमर्यादा 60 वर्षाचा निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि राज्यभर महाराष्ट्र राज्य आरोग्य आशा व गटप्रवर्तक संघटना संलग्न आयटकच्या वतीने मी कॉम्रेड प्रफुल्ल रमेश देशमुख जिल्हा सचिव या नात्याने सरकारला इशारा देतो की सरकारने हा त्वरित निर्णय मागे न घेतल्यास आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन पेटवू असा आम्ही इशारा देत आहे। इन्कलाब जिंदाबाद।